श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा किती मोठा आहे हे शब्दात सांगणेही कठीण आहे. पण स्वामींच्या चरित्राची सुरुवात नेमकी कुठून होते? स्वामी समर्थांचा अवतार कोणत्या महान परंपरेशी जोडला जातो आणि त्यांच्या चरणी नमन करून या चरित्राची सुरुवात का केली जाते? चला तर मग आजपासून सुरू करूया श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या अध्यायाचा हा भक्तिमय प्रवास. श्री स्वामी समर्थ. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती, सरस्वती, गुरु आणि कुलदैवत यांना नमन करण्याची भारतीय परंपरा आहे. त्याच भावनेने या चरित्राची सुरुवात मंगलाचरणाने होते. ज्ञान देणाऱ्या सरस्वतीला, विघ्न दूर करणाऱ्या श्री गणेशाला आणि मार्गदर्शन करणाऱ्या सद्गुरूंना वंदन करून लेखक या पवित्र चरित्राचा आरंभ करतात. कारण गुरुशिवाय अध्यात्माचा मार्ग पूर्ण होत नाही. सद्गुरूंच्या चरणी श्रद्धा ठेवूनच भक्ताला ज्ञानाचा आणि आत्मशांतीचा मार्ग सापडतो. यानंतर लेखक श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करतात. स्वामी म्हणजे केवळ एका ठिकाणी वास करणारे संत नव्हे, भक्तांच्या दृष्टीने ते करुणेचा आणि चैतन्याचा आधार आहे. त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना त्यांची दिव्यता, ज्ञान आणि सर्वव्यापकता यांचा गौरव केला जातो. स्वामींच्या चरणी मनापासून नतमस्तक झाल्यावर भक्ताच्या मनात एक भावना निर्माण होते. स्वामी, माझे मार्गदर्शन तुम्हीच करा. अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या दैवी स्वरूपाची महती सांगितली आहे. भारतीय अध्यात्म परंपरेत भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे एकत्व मानले जाते आणि श्री स्वामी समर्थांना दत्तपरंपरेतील महान अवतारी पुरुष म्हणून भक्त मानतात. म्हणूनच स्वामींच्या चरित्रात त्यांचे स्वरूप केवळ एका संतापुरते मर्यादित राहत नाही. त्यांच्या जीवनाकडे भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या दृष्टीने पाहिले जाते. स्वामी समर्थांचे नाव अक्कलकोटशी विशेषरित्या जोडले गेले. त्यांच्या आगमनानंतर अक्कलकोट हे भक्तांसाठी श्रद्धेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र बनले. स्वामींच्या दर्शनासाठी विविध भागांतून लोक येऊ लागले. कोणाला त्यांच्या चरणी समाधान मिळाले, कोणाला संकटातून मार्ग मिळाला, तर कोणाच्या मनाला भक्तीची दिशा मिळाली. म्हणूनच स्वामींची कीर्ती सर्वदूर पसरत गेली. श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. हे केवळ एखाद्या संताच्या जीवनातील प्रसंग ऐकण्यापुरते मर्यादित नाही. स्वामींच्या चरित्रामध्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे, गुरुभक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्ताच्या मनाला आधार देणारी एक आध्यात्मिक भावना आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा आपल्याला पुढचा मार्ग दिसत नाही. मनामध्ये प्रश्न असतात. कधी संकटे येतात, कधी चिंता वाढते, तर कधी आपण केलेले प्रयत्न अपुरे पडतात. अशा वेळी सद्गुरूंचे स्मरण मनाला आधार देते. म्हणूनच स्वामी समर्थांचे नाव घेताना केवळ शब्द उच्चारण्यापेक्षा मनामध्ये श्रद्धा आणि नम्रता ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना केली की मनाला एक वेगळेच समाधान मिळते आणि म्हणूनच असंख्य भक्त आजही प्रेमाने म्हणतात, श्री स्वामी समर्थ. भारतीय संत परंपरेमध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी शक्ती. आपण कितीही पुस्तके वाचली, कितीही गोष्टी ऐकल्या, तरी योग्य मार्गदर्शन मिळाले तरच त्या ज्ञानाचा आपल्या जीवनाला खरा उपयोग होतो. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्येही गुरुवरील श्रद्धेला विशेष स्थान आहे. स्वामींचे चरित्र आपल्याला नम्रतेची शिकवण देते. आपण कितीही मोठे झालो, कितीही ज्ञान मिळवले, तरी आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता आणि नम्रता असणे आवश्यक आहे. म्हणूनच चरित्राची सुरुवात मंगलाचरणाने आणि गुरुजनांना वंदन करून केली जाते. हा केवळ एक धार्मिक विधी नाही,
तर आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द भक्तांसाठी केवळ एक नाव नाही, या नावामध्ये श्रद्धेची भावना जोडलेली आहे. अनेक भक्त आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करतात. सकाळी उठल्यानंतर स्वामींचे स्मरण करणे, कामाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचे नाव घेणे आणि दिवसाच्या शेवटी स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे, या छोट्या छोट्या गोष्टी भक्तीचा भाग बनतात. नामस्मरण करताना मनामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या अडचणी स्वामींच्या चरणी अर्पण करून योग्य मार्गाने प्रयत्न करत राहावे. भक्तीचा अर्थ प्रयत्न सोडून देणे नाही, तर प्रयत्न करताना मनामध्ये विश्वास आणि सकारात्मकता ठेवणे हा भक्तीचा सुंदर मार्ग आहे. स्वामींच्या चरित्रातील एक महत्त्वाचा संदेश म्हणजे भक्तीमध्ये भेदभाव नसावा. भक्त कोणत्या जातीचा आहे, कोणत्या परिस्थितीतून आला आहे किंवा त्याची सामाजिक अवस्था काय आहे यापेक्षा त्याच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. स्वामींच्या चरणी आलेल्या प्रत्येक भक्तासाठी त्यांच्या कृपेचे दार खुले होते. म्हणूनच स्वामी समर्थांचे चरित्र आजही असंख्य लोकांना आकर्षित करते. या अध्यायामध्ये अनेक महान संत, ऋषी, गुरु आणि भक्त परंपरेला आदरपूर्वक नमन केलेले दिसते. कारण अध्यात्माची परंपरा एका व्यक्तीपासून सुरू होत नाही. असंख्य संतांनी, ऋषींनी आणि गुरूंनी ज्ञानाची ज्योत पुढे नेली आहे. त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून लेखक पुढे स्वामींचे चरित्र सांगण्यास सुरुवात करतात. अध्यायाच्या शेवटी एक अतिशय सुंदर भावना व्यक्त होते. हे चरित्र केवळ ऐकण्यासाठी नाही, तर श्रद्धेने ऐकून त्यातील चांगले विचार आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. स्वामींचे चरित्र ऐकताना मन शांत ठेवावे, अहंकार बाजूला ठेवावा आणि स्वामी मला योग्य मार्ग दाखवतील या भावनेने ऐकावे. कारण भक्तीमध्ये शब्दांपेक्षा भावना मोठी असते. अध्याय पहिला आपल्याला अनेक सुंदर गोष्टींची आठवण करून देतो. कोणतेही शुभ कार्य सुरू करताना ईश्वराचे स्मरण करावे, गुरुजनांना नमन करावे, मनामध्ये अहंकार न ठेवता श्रद्धेने पुढे जावे आणि आपल्या जीवनामध्ये आलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहावे. श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचा हा प्रवास आता सुरू झाला आहे. पुढील अध्यायांमध्ये आपल्याला स्वामी समर्थांच्या जीवनाशी संबंधित आणखी अनेक प्रसंग, त्यांच्या भक्तांवरील कृपा आणि त्यांच्या दिव्य चरित्रातील विविध पैलू जाणून घेता येतील. म्हणून हा भक्तिमय प्रवास इथेच थांबवू नका. दररोज एक अध्याय ऐका, मन शांत ठेवा, स्वामींचे नामस्मरण करा आणि या चरित्रातून मिळणारे चांगले विचार आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. स्वामींच्या चरणी एक प्रार्थना. हे स्वामी माऊली, आमच्या मनामध्ये श्रद्धा, संयम आणि सद्बुद्धी राहू दे. तुमच्या चरणांवरील आमची भक्ती सदैव कायम राहू दे आणि आमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये तुमचे आशीर्वाद राहू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर भक्त हो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात मंगलाचरणाने होते. गणपती, सरस्वती, गुरु आणि स्वामी समर्थांना वंदन करून या पवित्र चरित्राचा प्रवास सुरू होतो. या पहिल्या अध्यायातून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. श्रद्धा, गुरुचरणांवरील विश्वास आणि भक्तीची भावना मनात ठेवून आध्यात्मिक मार्गावर चालत राहावे. स्वामींच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. पुढील अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या चरित्रातील आणखी अद्भुत प्रसंग जाणून घेऊया. हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.